तेव्हा आजच्या या पीक व्यवस्थापन व स्वयंचलित हवामान केंद्र या विषयावरच्या चर्चासत्रामध्ये मी सर्व उपस्थितांचं सहर्ष स्वागत करतो. आपण सर्व या जागतिक महामारीच्या संकटाचा सामना करत असताना अशा प्रकारची एक वेब परिषद घेत आहोत आणि यामध्ये आज आपल्याला मार्गदर्शन करायला ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ गुरुवर्य डॉक्टर रामचंद्रजी साबळे सर, तसेच राहुरी कृषी विद्यापीठाच्या विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख संचालक, सहयोगी संचालक आणि प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर VM अमृतसागर सर हे उपस्थित आहेत. त्या दोघांचे मी आपल्या सर्वांच्या वतीनं एक प्रतिकात्मक गुलाब पुष्प देऊन दोघांचं स्वागत करतो. हे साबळे सर, हे आपल्याला आता काही इलाज नाहीये, संकेत जवळ आहेच तुमच्या, पण माझ्यातर्फे एक छोटस गुलाब पुष्प आणि हे अमृतसागर सरांना आपल्याला हे गुलाब पुष्प मी ई गुलाब पुष्प म्हणून आपण याला देत आहे. तर आजच्या या चर्चासत्राला बरेच जण उपस्थित राहणार आहेत. तसेच मी विशेष करून कृषी महाविद्यालयाचे आमचे पुण्याच्या प्राध्यापक JD जाधव सर उपस्थित आहेत, त्यांचंही गुलाब पुष्प देऊन त्यांना स्वागत करतो. JD जाधव सर, आपलं स्वागत. तर ते आपल्याला ते आज इथे उपस्थित आहेत. चर्चासत्रामध्ये जर त्यांना बोलायचं असेल तर थोडा वेळ ते ही शेवटच्या क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये बोलू शकतात. नंतर MITचे आमचे सर शेटे सर हे पण जॉईन होणार आहेत थोड्या वेळाने. नंतर आज सरांचे एक विद्यार्थी आनंद विद्यापीठ गुजरात येथून सचिन चिंचोरकर हे सुद्धा जॉईन झालेले आहेत, त्यांचे पण सहर्ष स्वागत. तसेच अनेक मान्यवर उपस्थित आहेत. प्रत्येकाची मगाशी मी नावं घेतलेलीच आहेत, परंतु नेर्लीकर साहेब आहेत, आदित्यनाथ पाटील आहेत कोल्हापूरहून, असे बरेच आणि सर्व सोलापूरचे आमचे विभागीय केंद्रामधील सर्व सहकारी पण बरेचसे उपस्थित आहेत. तर या सर्वांचं आणि मान्यवर सर्व उपस्थित अभ्यासकांचं आणि मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतो. मला सांगायला एक विशेष आनंद होतो की आपले डॉक्टर रामचंद्रजी साबळे सर यांची दक्षिण एशिया ऍग्रिकल्चरल मेट्रोलॉजिस्ट फोरम जो आहे त्याच्या सदस्यपदी नेमणूक झालेली आहे. त्याबद्दल मी सर्वांतर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो सर. तर मला थोडक्यात आशय मेजरमेंट बद्दल आणि आमच्या वेदर डिव्हिजन बद्दल माहिती सांगायची आहे. मी गेले 30 वर्षापासून टेस्ट अँड मेजरमेंट आणि इन्स्ट्रुमेंटेशन या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. 2002 पासून मी आशय मेजरमेंट या कंपनीची स्थापना केली आणि मेजरमेंट आणि इन्स्ट्रुमेंटेशन या क्षेत्रात काम करत असताना अनेक पर्यावरण प्रेमी यांच्या माझ्या ओळखी झाल्या आणि मी स्वतःही पर्यावरण प्रेमी असल्यामुळं आणि अनेक सामाजिक उपक्रमामध्ये मी सक्रिय भाग घेत असल्यामुळं मला शेती व्यवसाय करणारे सुद्धा अनेक मित्र जोडले गेले आणि त्यातून त्यांच्या समस्यांचा आणि पर्यावरणाच्या समस्यांचा ज्यावेळेला मी बारकाईनं विचाराने अभ्यास करत होतो त्यावेळेला मला पर्यावरण, हवामान याचा खूप जवळचा संबंध आहे असं जाणवलं होतं आणि आपल्या शेतकरी मित्रांसाठी पण काहीतरी करण्याची माझी इच्छा होती. त्यामुळे दैनंदिन हवामान मापन, त्याच्या नोंदी याबाबत व पुढील हवामान अंदाज याबाबत मी अनेक देश विदेशात थोडं कार्यरत असताना हे जाणवलं की परदेशामध्ये आपल्याकडे जसे फोरकास्ट केले जातात, जशा नोंदी असतात तशा त्याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे असतात आणि त्यांच्याकडे केंद्र सुद्धा खूप असतात. डाटा सेंटर्स ज्याला आपण म्हणतो ऑटोमॅटिक वेदर स्टेशनची, ती त्यांच्याकडे खूप जास्त प्रमाणात असतात. आता उदाहरणच द्यायचं झालं तर एवढं मोठं पुणे आहे, परंतु या पुण्यामध्ये हवामान मापन घेणारी IMDची फक्त 3च सेंटर आहेत.
वेरॅज आम्ही आशय मेजरमेंट अँड कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेडची जवळपास 5 सेंटर्स आम्ही उभी केलेली आणि आता त्याचा वापर आहे ना हा फार मोठ्या प्रमाणावर पत्रकार म्हणा किंवा अभ्यासक करू लागलेले. तर दैनंदिन या गोष्टीचा विचार करताना मला असं स्वस्थ बसू देत नव्हतं की हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, शेती समस्या निराकरण यामध्ये हवामान मापनाचे महत्व जे होतं ते 2007 पासून मी ओळखलं होतं. त्यानुसार स्वयंचलित हवामान केंद्र या विषयावर मी काही उत्पादनं पण पाहिली होती. परंतु ती पूर्ण आयात उत्पादनं होती. त्यामुळे त्याचं उत्पादन ते आयात करून विकणं हे जे होतं हे त्यावेळेला 2007-8 मध्ये व्यवहार्य नव्हतं. त्यामुळे मी काही 2012-13 मध्ये आमच्या सर्व सहकार्यांनी मिळून असं ठरवलं की आपली स्वतःचीच एक हवामानशास्त्र वेधशाळा चालू करायची. स्वयंचलित हवामानशास्त्र वेधशाळा आपण चालू करायची. आणि मला सांगायला आनंद वाटतो की 2012-13 मध्ये आम्ही ती प्रयोगशाळा तयार केली आणि ती माझ्या म्हणजे माझ्या घराच्या गच्चीमध्ये म्हणजे कात्रजला मी जिथं राहतो तिथं वरती बसवली. 2013 मध्ये त्याचं मान्सूनच्या दरम्यान त्याचं आम्ही उद्घाटन केलं. त्यावेळेला आमचे खडकवासलेचे आमदार भीमराव तापकीर हजर होते आणि माझे लायन्स क्लबचे सहकारी पण काही हजर होते. तर त्याचा आमचा उद्देश असा होता की हवामान बदलाचा जो आहे तो पावसाच्या पडण्यावर काय परिणाम होतोय हे पाहणं आमच्या थोडस अभ्यासाचा विषय होता. तेवढंच विचारात घेतलं होतं. परंतु नंतर ही हवामान वेधशाळा त्याचा वापर अनेक वृत्तपत्र, काही अभ्यासक याचा सगळा डाटा त्याचा वापर करू लागले. त्याच्यानंतर काही हायवे वेदर मॉनिटरिंग करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्या आम्हाला संपर्कात आल्या व त्यांनी एमडीएस म्हणून ज्या सिस्टीम हायवेच्या एचटीएमएस मध्ये लावलेल्या असतात त्या म्हणजे मेट्रोलॉजिकल डेटा स्टेशन्स ही तिथं बसवलेली असतात. त्याच्यातून आम्हाला मागण्या आल्या, त्या आम्ही यशस्वीपणे पूर्ण केल्या व आम्ही या क्षेत्रात बरीच प्रगती करत करत पुढे चाललो आहोत याचा आम्हाला आनंद होतो. पुढे 2015 मध्ये आम्ही असं ठरवलं की याचा वापर आपण शेतकऱ्यांसाठी करायचा, कारण तोच आमचा मुख्य उद्देश होता. तेव्हा मी बरीचशी शेती महाविद्यालय म्हणा किंवा वेगवेगळ्या परिसंवाद चर्चासत्र इकडं भाग घेत होतो, जात होतो तिथं म्हणजे त्यांच्या भेटीगाठींना. तर अशाच एका भेटीगाठीमध्ये माझी आणि डॉक्टर रामचंद्रजी साबळे कृषी हवामान तज्ज्ञ जे भारतातले अग्रगण्य आहेत त्यांची गाठ पडली. त्यांच्याशी बऱ्याच चर्चा झाल्या, अनेक वेळाला भेटी झाल्या. मग ते स्वतः आम्हालाही आमचे प्रोजेक्ट पाहायला वगैरे आले आणि नंतर त्यांच्या आमच्या चर्चेतून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांनी असे प्रतिपादन केलेलं होतं की शेती, उद्योग, वाहतूक, पर्यावरण या प्रत्येक घटकामध्ये हवामानाचं महत्व हे अनन्यसाधारण आहे आणि हवामानाच्या अभ्यासाशिवाय जर कोणतीही कृती केली तर त्याचे परिणाम हे सर्वांना भोगायला लागतात व या अभ्यासासाठी स्थानिक हवामानाची माहिती महत्वाची असते आणि प्रत्येक घटकाचा अभ्यास हवामानाच्या हा करणं उपयुक्त असतं. तेव्हा ह्या सर्व गोष्टींची चर्चा झाल्यानंतर त्यांचा आमचा एक असा बॉन्ड तयार झाला, इमोशनल बॉन्ड आम्ही म्हणतो त्याला, तशा पद्धतीचा. आणि 5-7 वर्षापूर्वी ते आमचे मार्गदर्शक होण्याचं मान्य केलं. तेही निष्काम कर्म भावनेने आमच्याशी जोडले गेले. अशा पद्धतीनं स्थानिक हवामानाचा माहितीचा त्याच्या कृषीसाठी वापर कसा करायचा याचं मार्गदर्शन करताना त्यांनी कृषी हवामान केंद्र याचा वापर कृषी हवामान म्हणजे पीक व्यवस्थापनामध्ये कसा करायचा याचं तंत्र त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं. मग त्याप्रमाणे आम्ही दरवर्षी कृषी हवामान तज्ज्ञ देशातले अनेक कृषी महाविद्यालय प्राध्यापक यांना आमंत्रित करून वेगवेगळी चर्चासत्र घ्यायला सुरू केलं. नंतर वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे कारखान्यांवरती सुद्धा जाऊन वेगवेगळ्या दत्त सहकारी साखर कारखाना असेल, कृष्णा सहकारी साखर कारखाना असेल, तर वारणा सहकारी साखर कारखाना, अशा ठिकाणी आम्ही आमचे परिसंवाद म्हणा, चर्चासत्र म्हणा घेत गेलो
आणि त्या ठिकाणी आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद पण बऱ्याच ठिकाणी मिळाला. आणि बऱ्याच साखर कारखाने म्हणा किंवा कोल्हापूर भागातले अनेक कारखाने यांच्यामध्ये आमची वेद स्टेशन्स त्यांनी बसवली आणि कृषी महाविद्यालयामधून पण बसवण्यात आली. नंतर महामार्ग आधुनिकीकरण त्याचे प्रोजेक्ट्स त्याच्यामध्ये आमचे जे वेद स्टेशनचे सेट्स आहेत ते गेले. नंतर IITM सारख्या अग्रगण्य संस्था देशातल्या तिथे आमची एक वेद स्टेशन बसवली. काही दिवसांपूर्वी एक साधारण मार्च मध्ये CWPRS जी एक देशातली अतिशय अग्रगण्य ही संस्था आहे पाणी पुरवठ्याच्या संदर्भातली धरणांच्या संदर्भातली संशोधन करणारी, तिथं आमचं वेद स्टेशन बसवण्यात आलं. अशा रीतीने आम्ही हळूहळू आमची प्रगती आम्ही करत आहोत. नंतर महामार्गाच्या संदर्भामध्ये काही प्रदर्शनं असतात त्याच्यात आम्ही भाग घेतो. दरवर्षी 2 वर्षांनी एकदा एक प्रदर्शन असतं मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये, त्याच्यामध्ये आमचा सहभाग असतो की जेणेकरून महामार्ग सुरक्षा हा एक महत्वाचा विषय आहे. त्यासाठी त्या हवामानाची सुरक्षा माहिती सुद्धा असणं गरजेचं आहे. या संदर्भात काही मॉर्थ म्हणून म्हणजे मिनिस्टर ऑफ सरफेस ट्रान्सपोर्ट ची संघटना जी आहे मंत्रालय आहे त्यांच्या अंतर्गत हे प्रदर्शन भरवण्यात येतं आणि त्यांचा तिथे आमचे खूप अशा प्रकारचे संच हे वापरण्यात येतात. तर अशा प्रकारे आम्ही विविध क्षेत्रामध्ये काम करतोय. ऍग्रिकल्चर हा आमचा ऍक्च्युली जो विचारात घेतला तर मुख्य असा एक डोमेन आहे जिथं आम्हाला चांगलं काम करण्याची इच्छा आहे आणि तिथे आम्हाला आपल्या सर्व मार्गदर्शक जे आहेत रामचंद्रजी साबळे सर असतील, सागर सर आहेत, जाधव सर आहेत, अशांचं मार्गदर्शन आम्हाला जर मिळालं आणि मिळतंय ते असंच पूर्ण झालं तर आपल्याला चांगलं मोठं कार्य या क्षेत्रातही करता येण्यासारखं आहे. तर आज विशेष करून आपल्याकडं डॉक्टर रामचंद्रजी साबळे उपस्थित आहेत की त्यांच्या सौंची खरं म्हणजे तब्येत बरी नाहीये तरी सुद्धा आज ते आपल्याला ऑनलाईन आहेत उपलब्ध. यावरून त्यांची प्रेम व निष्ठा दिसते कामावरची. मला एवढंच म्हणावंसं वाटतं की दिव्यत्वाची येथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. तर मी साबळे सरांना विनंती करतो की त्यांनी या परिषदेचं उद्घाटन करून आम्हा सर्वांना संबोधित करावे व आशीर्वाद द्यावे.